गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची आपली 43वी कथा. पावसाळ्यात पारिजातकाचे झाड फुलांनी बहरून येते, इतके की सर्व झाडच पांढरे दिसते. झाड जरा हलवले की खाली फुलांचा जणू सडाच पडतो. पारिजातकाचे फूल म्हणजे पांढरा रंग पावित्र्याचा, केशरी रंग शुभदायक, सुवास सुखकारक, कोमलता उच्च कोटीची निदर्शक असे ते फूल असते. तसा सभामंडप भरून गेला होता. स्त्री पुरुषांची गर्दी झाली होती. विविध रंगाची वस्त्रे मन प्रसन्न करीत होती. तरुण पोक्त वृद्ध मंडळींची तेथे त्याच क्रमाने जास्तीत जास्त हजेरी होती. ग्रीष्मतापाने उकललेली भूमी जशी वर्षावाची आतुरतेने वाट पाहत असते, त्याप्रमाणे संसार तापाने त्रस्त झालेले जन मनस्ताप शांत करण्यास उत्सुक झालेले दिसत होते. जिज्ञासू अज्ञानाच्या संतापाने त्रस्त झालेले होते. ते या ज्ञानवर्षावाची जातकाप्रमाणे वाट पाहत होते. अर्थार्थी विपरीत अर्थाने भ्रमिष्ट झालेले होते, संभ्रम झालेले होते. ते ज्ञानप्रकाशाची तिरीप केव्हा येईल याची वाट पाहत होते. ज्ञानी तर अमृत पानाला नको म्हणेल का? ते तर ज्ञानभिक्षेची कटोरी हाती घेऊन येथेही हजर होते. आता वाट होती ती दयाघन केव्हा वर्षाव करतो याची. श्रीगीतेच्या भावविश्वात हरवलेल्या ज्ञानदेवाला एका बाजूने सोपानाने व दुसऱ्या बाजूने मुक्ताने धरून व्यासपीठावर आणले. सर्वांनी एकदा श्री निवृत्तीनाथ महाराज की जय, श्री ज्ञानदेव महाराज की जय असा जय जयकाराचा घोष केला व सभा शांत झाली. सर्वांची नजर ज्ञानदेवादी चारही भावंडांवर होती. मध्यभागी शिलास्तंभाला टेकून ज्ञानदेव बसले होते. उजव्या हाताला सद्गुरू निवृत्तीनाथ, त्यांच्या शेजारी सोपान, नंतर मुक्ताबाई व डाव्या हाताला सच्चिदानंद बाबा लेखन साहित्य घेऊन बसले होते. त्यांच्या शेजारी मोठी समई तेवत होती. बाजूला भुर्जपत्रांची चळत होती. ज्ञानदेवांनी हात जोडले तसे सर्वांनी हात जोडले. ज्ञानदेवांच्या मुखातून निघणाऱ्या ओंकाराच्या घन गंभीर नादाने सभामंडपातील सर्वांच्या अंतर्यामीच्या ओंकार ध्वनीच्या तारा छेडल्या गेल्या होत्या आणि त्यांच्याही मुखातून ओंकार ध्वनी प्रगट झाला. सर्वांच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. सभामंडपातील वातावरण ओंकार ध्वनीने भारावून गेले. ज्ञानदेवाच्या मुखातून निघणारा ओंकार ध्वनी हळूहळू कमी होत गेला व तो परेमध्ये लुप्त झाला. ज्ञानदेवाच्या मुखातून पुढील ध्वनी बाहेर पडले. ते शब्द होते, ओम नमो भगवते वासुदेवाय. शब्द धीर गंभीर आवाजात शांतपणे व सावकाश उच्चारले गेले होते. शब्द संपले. क्षणभर वातावरणात स्तब्धता आली आणि ज्ञानदेवाने सद्गुरू निवृत्तीनाथ यांना वळून वंदन केले व पुढील श्रोतृ समुदायाला वंदन करून त्यांनी बोलावयास सुरुवात केली. श्रोते हो, प्रथम नमन ओंकाराला. ओंकार हाच ब्रह्मवाचक शब्द आहे. ब्रह्म हे सर्वांच्या आधीचे म्हणजे आदी आहे, म्हणून प्रथम नमन ओंकाराला. तसेच ओंकार हेच वेदाचे बीज आहे. वेद शब्दरूप ब्रह्मच आहेत. वेद शब्दातून केवळ या आदी परमेश्वराचेच वर्णन आहे. ब्रह्म सूक्ष्म आहे, तर शब्द ब्रह्म वेद हे शब्दाकार झाल्याने स्थूल झालेले आहेत. त्यामुळे शब्द ब्रह्म वेदाकडून सूक्ष्म ब्रह्माचे पूर्णपणे वर्णन होऊ शकले नाही आणि ते कोणाकडूनही होणे शक्य नाही. मग त्या सूक्ष्म ब्रह्माला कोण कळणार, कोण जाणणार? तर त्याचा तोच स्वतःला जाणू शकतो आणि तेच ब्रह्म आत्मरूपाने या सर्व चराचराला व्यापून आहे. ते आत्मरूप तुम्हा आम्हा सर्वांमध्ये आहे. तेव्हा आपण त्याचा केवळ जय जयकार करावयाचा, हेच फक्त आपल्या हातात आहे. एवढे बोलून ज्ञानदेवांनी सच्चिदानंदांकडे पाहिले व डाव्या हाताने खूण केली. सच्चिदानंदांनी लेखणी सरसावली आणि ज्ञानदेवांच्या मुखातून निघणाऱ्या शब्दांची वाट पाहू लागले. ज्ञानदेवांनी डोळे मिटले, हात जोडले व त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. आणि सभामंडपातून साधू साधू शब्दांची मंद लहर पसरली. ज्ञानदेवाचे विवेचन पुढे सुरू झाले. आत्मरूप ब्रह्माने सर्व चराचर व्यापले आहे आणि तेच गणेश रूपानेही साकार झाले आहे. गणेशाने ओम ब्रह्माचे रूप घेतले आहे. गणेश ही बुद्धीची देवता आहे. शब्दाच्या अर्थाचे प्रकटीकरण करणे, प्रकाशन करणे हे या देवतेचे कार्य आहे. तेव्हा गीतार्थाचे प्रकाशन करून ते माझ्याकडून वदवून घेण्याची काम तोच करणार आहे आणि हे कार्य मी केवळ गुरु आज्ञेने करीत आहे, कारण शिष्य हा गुरुचा दास व सेवकही असतो. माझी एवढीच श्रोतृवृंदाला नम्र विनंती आहे की आपण माझ्याकडे अवधान द्यावे. ज्ञानदेवाने डाव्या हाताने खूण केली व त्यांच्या मुखातून दुसरी ओवी बाहेर पडली. देवा तूची गणेशू सकलार्थ मतिप्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. आणि ज्ञानदेवाने ओंकाररूप गणेशाचे वर्णन सुरू केले. अकाररूप मांड्यांपासून मंडलाकार असलेल्या मस्तकापर्यंत वर्णन करताना त्याचे हात व हातातील वस्तुरूपाला त्यांनी उत्तम उपमा दिल्या आणि शेवटी ते म्हणतात, ओंकाराच्या
अ उ म या तिन्ही मात्रा जेथे एकवटल्या आहेत त्या बीजरूप गणेशाला मी गुरुकृपेने समजू शकलो आहे, म्हणून मी त्या आदी बीजाला नमन करतो. अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळते. ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदी बीज. आणि श्रोत्यांच्या मानाडोलल्या चेहऱ्यावर आनंदाचे समाधानाचे हास्य दिसले. जो शब्द ज्ञान देतो त्या गणेशाला नमन केल्यावर ज्ञानदेव शब्दाच्या दुसऱ्या गुणाकडे वळतात. शब्द हा मोह पाडू शकतो. शब्दाचे जाळे हे जीवाला अडकवते, फसवते. तेव्हा तो मोह उत्पन्न करणारी सरस्वती आहे. ती सरस्वती कशी आहे तर नित्य नवी अभिनव आहे. ती चतुर अनेक कलांची अधिष्ठात्री देवता आहे. तेव्हा ज्ञानदेवांनी तिलाही नमन केले आहे. सद्गुरू म्हणजे सतचे ज्ञान करून देणारे गुरु, या संसार सागरातून वर काढणारे गुरु. अशा सद्गुरूला ज्ञानदेवांनी हृदयात स्थान दिले आहे. त्यापुढे ज्ञानदेव म्हणतात, श्रोते हो, हे ज्ञान विवेकाने प्राप्त होणारे आहे. विचार, चिंतन, मनन यांच्या अभ्यासातून जो विकास पावतो तो विवेक होय. अंधश्रद्धेने हे ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून माझ्या मनात विवेकाविषयी विशेष करून आदर आहे. विवेक सद्गुरूचा प्रसाद आहे, तिलाच कृपा म्हणतात. आणि ज्ञानदेवांनी डाव्या हाताने खूण करतात. सच्चिदानंदांनी लेखणी उचलली. मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू. म्हणवनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. निरनिराळ्या दृष्टांत उपमांनी सद्गुरू निवृत्तीनाथांचे महत्त्व सांगून ज्ञानदेवांनी त्यांनाही नमन केले. ज्ञानदेवांची रसाळ वाणी एक एक विषय काबीज करीत उताराला लागलेल्या नदीप्रमाणे पुढे पुढे धावत होती. कौरव पांडवांची या युद्धामागील मनोभूमिका समजल्याशिवाय भगवान श्रीकृष्णांनी पांडवांचीच बाजू का घेतली व कौरवांकडे भीष्म, कर्ण, द्रोण, दुर्योधन यांसारखे महान योद्धे व पांडवांपेक्षा 4 अक्षौहिणी सैन्य जास्त असूनही पांडवांना जय कसा मिळाला याचे रहस्य समजणार नाही. म्हणून ज्ञानदेवांनी ती गोष्टही स्पष्ट केली. शेवटी त्यांनी महाभारताचे महत्त्व विशद करून सांगितले. ज्ञानदेव आता श्रोत्यांकडे वळले. ते म्हणाले, श्रोते हो, मी तर आपणापुढे बालक आहे. आपण गीतेच्या शास्त्राचे उत्तम जाणकार आहात. मी आपणास जास्त सांगू इच्छित नाही, पण ज्यांना हा विषय नवीन आहे त्यांच्यासाठी बोलत आहे. पंच ज्ञानेंद्रियांच्या साह्याने विषयांचे ज्ञान ग्रहण होते, पण ते विषय स्थूलपणाने असतात. पण हा विषय कसा आहे तर सूक्ष्म आहे. सूक्ष्म विषयांचे सेवन सूक्ष्म इंद्रियांकरवीच करावे. चकोराची पिले, चांदण्यातील कोवळे चंद्रकिरण, अमृतकण अलगदपणे वेचून त्यांचे सेवन करतात. त्याप्रमाणे हा विषय मनाचा नाही, कारण मन चंचल व जड आहे. बुद्धीचाही हा विषय नाही, कारण बुद्धी ही चिकित्सक व जडच आहे. अहंकार हा जड व अंध आहे, म्हणून त्याचाही हा विषय होऊ शकत नाही. चित्त मात्र सर्वापरी उत्तम आहे, पण हा विषय चित्तापेक्षाही सूक्ष्म आहे. तेव्हा या विषयाचे आध्यात्मिक विषयांचे सेवन करताना, ग्रहण करताना चित्तालाही हळूवारपणा आणून सेवन करावे लागते. येथील संवाद शब्दांशिवाय असतात. या विषयांचा भोग हा स्थूल इंद्रियांना न समजता घेतला गेला पाहिजे. तसेच तात्विक शब्दांची चिकित्सा करून अर्थाची ओढाताण करण्याऐवजी मूळ तत्वाशीच झोंबावे हेच उत्तम नव्हे काय, असे विवेचन करून ज्ञानदेवांनी डाव्या हाताने खूण करतात सच्चिदानंद लिहू लागले. जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे. ते वेची ते मन मवाळे चकोर तलगे. तयापरी श्रोता अनुभवावी हे कथा. आणि हळुवारपण चित्ता आणुनिया हे शब्देविण संवादीजे. इंद्रिया निर्णिता भोगीजे. बोला आदी झोंबीजे प्रमेयांसी. ज्ञानदेवांनी अनेक दृष्टांतांनी श्रोत्यांचे मोठेपण स्पष्ट केले. त्यांना या कथेकडे लक्ष देण्यास विनवले. ज्ञानदेवांची रसाळ वाणी व विनम्र भावांनी श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेतला. श्रोत्यांचे हृदय गदगदून आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. धर्मक्षेत्राचे महत्त्व सांगून ज्ञानदेवांनी मूळ गीतेला सुरुवात केली. धृतराष्ट्राचे अंधत्व हे केवळ धर्मचक्षूंपुरते मर्यादित नसून ते व्यावहारिक व आध्यात्मिक बाबतीतही कसे अंधत्व होते हे ज्ञानदेवांनी स्पष्ट केले. कथा पुढे सरकू लागली. श्रोत्यांच्या चेहऱ्यावरील भाव वाचणे ज्यावेळी अवघड होऊन बसे, अशा अंधारलेल्या वेळी प्रवचन संपवले जात असे. दुसऱ्या दिवशी पुन्हा पुढील प्रवचन सुरू होत असे. प्रत्येक श्लोक व प्रत्येक शब्दावर लक्ष देऊन ज्ञानदेव भगवंताच्या मनातील भाव स्पष्ट करीत होते. ज्ञानदेवांच्या गीता प्रवचनाची, ज्ञानयज्ञाची वार्ता गावोगावी जाऊन पोहोचली. तसे तसे या ज्ञानयज्ञाचा लाभ घेण्यासाठी लोकांची रीघ लागली.
सर्वांना सामावून घेण्यासाठी सभामंडपाचा विस्तार करण्यात आला. सभामंडप भरला. ज्ञानदेव आपल्या जागेवर येऊन बसले. विठ्ठल नामाचा गजर झाला व ज्ञानदेवांनी सुरुवात केली. समोरील सैन्यातील भीष्म, द्रोण, काका, मामा, भाऊ, भाचे वगैरे नातेवाईकांना पाहून अर्जुनाचे धैर्य संपुष्टात आले. त्याच्या हातातून धनुष्य बाण गळून पडले. त्याच्या सर्वांगाला कंप सुटला, घाम आला, त्याला कापरे भरले, त्याच्या तोंडाला कोरड पडली. याचे कारण अर्जुनाच्या मनात आप्त इष्ट लोकांविषयी दया उत्पन्न झाली. कळी काळाला न भिणारा, प्रत्यक्ष पशुपती शंकराबरोबर युद्ध करणारा अर्जुन आप्त इष्टजनांच्या मोहामुळे प्रत्यक्ष त्याच्या प्राणघाताला उद्युक्त झालेल्या आप्त इष्टजनांना मारण्यास अर्जुन तयार होईना. श्रोते हो, हाच प्रकार नेमका लौकिक जगातही होतो तो असे म्हणून ज्ञानदेवांनी डावा हात वर केला. जैसा भ्रमर भेदी कोडे, भल तैसे काष्ठ कोरडे, परी कळिके माझी सापडे कोबळीये, तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमल दल चिरू नेणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. असे हे स्नेहाचे कोवळेपण आहे. आप्त इष्टांविषयी मोहाने व्याप्त झालेल्या अर्जुनाच्या मनात दया, प्रेम उत्पन्न झाले आणि वीरवृत्ती संपली. आप्त इष्टांबरोबर युद्ध करावे लागू नये म्हणून अर्जुनाने अनेक प्रकारच्या कारणमीमांसा भगवान श्रीकृष्णापुढे मांडल्या. मित्रद्रोहाचे पातक, मृत सैनिकांच्या विधवा, तरुण स्त्रिया, त्यामुळे होणारा वर्णसंकर, पुत्रांना प्राप्त होणारा नरकवास व पुत्रांच्या पाठोपाठ वंशजांनाही भोगावा लागणारा नरकवास अर्जुनाने श्रीकृष्णाच्या डोळ्यांसमोर उभा केला व शेवटी मग अत्यंत उद्वेगला. न धरत गहिवरू आला, तेथ उडी घातली खाला रथवनिया, असे ज्ञानदेवांनी वर्णन करून अर्जुन विषादयोग नावाचा श्रीगीतेचा पहिला अध्याय समाप्त केला. वाह वा, फारच सुरेख, काय रसाळ वाणी आहे. एवढ्या लहान वयात हे ज्ञान म्हणजे कोणीतरी अवतारी पुरुषच. खरोखरी आपण भाग्याचे म्हणून आपण असे ऐकावयास मिळत आहे. हे ऐकले व जीवन धन्य झाले. असे एक का अनेक उद्गार जनसमुदायाच्या मुखातून प्रतिदिनी घरी परत जाताना बाहेर पडत होते. विठ्ठल नामाचा गजर झाला आणि ज्ञानदेवांनी सुरुवात केली. युद्धभूमीवर येऊन धनुष्य बाण टाकून देऊन अश्रू गाळणाऱ्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी जरा चापलेच. क्लैब्य म्हणून त्याच्या वीरवृत्तीला आव्हानही दिले. पण अर्जुनाने पितामह भीष्म व गुरु द्रोण यांना मारून राज्य मिळवणे योग्य नाही, त्यापेक्षा भिक्षा मागून जीवन जगणे उत्तम असे म्हणून युद्ध न करण्याचे कारण सांगितले. त्यावर भगवान श्रीकृष्णांनी काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा अर्जुन भगवंतांना शरण गेला, त्यांचे शिष्यत्व पत्करले व त्यांना प्रश्न केला की श्रेयस्कर काय आहे ते भगवंतांनी स्पष्ट करावे. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश करण्यास सुरुवात केली. याचे विवेचन करताना ज्ञानदेव म्हणाले, भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाच्या बोलण्याचे नवल वाटले. युद्धाला उभं राहणाऱ्याने शत्रूच्या मरणाचा विचार करावा. हा विपरीत प्रकार पाहून भगवान श्रीकृष्णांना हसू आले. त्यांनी अर्जुनाच्या अज्ञानाची कीव केली आणि त्यांनी अर्जुनाला समजावण्यास सुरुवात केली. ते ज्ञानदेव स्पष्ट करतात, अर्जुना, सृष्टीतील पदार्थ नाशवंत आहेत, क्षणोक्षणी नवीन उत्पन्न होत असतात, तसे असलेले नाशही पावत असतात. तेव्हा या येणाऱ्या जाणाऱ्या वस्तुमात्राबद्दल ज्ञानी लोक शोक करीत नाहीत आणि अर्जुना, उत्पन्न होणे आणि नाश पावणे म्हणजे तरी खरे काय आहे? पाण्यावर लाटा उत्पन्न व्हाव्यात व त्या पुन्हा पाण्यात विरून जाव्यात. मग यामध्ये उत्पन्न काय झाले व नाश तरी काय पावले? सांग पाहू. ज्ञानदेवांच्या मुखातून ओवी बाहेर पडली. जैसे पवने तोय हालविले आणि तरंगाकार जाहले, तरी कवण के जन्मले, म्हणो ये तेथ, तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले, तरी आता काय निमाले विचारी पा. आणि श्रोत्यांच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडले. वाह वाह, फारच सुरेख. आत्म्याचे अमरत्व व प्रकृतीरूप देहाचे नाशवंत स्वरूप ज्ञानदेवांनी स्पष्ट केले आणि नंतर अर्जुनाला त्यांच्या क्षत्रिय धर्माची आठवण करून देऊन क्षत्रिय धर्माचे पालन करण्यासाठी तरी अर्जुनाने युद्ध करावयास पाहिजे असे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले. याच विषयात खोलात शिरताना भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले की कर्तव्य कर्माचे पालन करताना लाभ, हानी, सुखदुःख याविषयी समभाव ठेवणे ही जरूर आहे. जीवनात चाललेल्या घटनांविषयी समभाव ठेवणे अर्जुनाला अवघड वाटत होते. पण अशा तऱ्हेचा समभाव ठेवणारी कोणी माणसे आहेत काय, त्यांना काय म्हणतात, या अर्जुनाच्या प्रश्नाला भगवंतांनी उत्तर देऊन स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली व शेवटी ब्राह्मी स्थितीला पोहोचलेल्या स्थितप्रज्ञ व्यक्तीचे लक्षण सांगून तो विषय पुरा केला. ज्ञानदेवांनीही भगवंतांचे मनोगत स्पष्ट करून सांगितले व विठ्ठलाच्या गजरात दुसरा अध्याय संपला.
ज्ञानयज्ञामध्ये श्री गीतेच्या श्लोकाची एक एक समिधा पडत होती. तसे तसे ज्ञानदेवांच्या प्रतिभेच्या ज्वाला आवेशाने आकाशात उंच उंच झेपावत होत्या. त्या ज्ञानप्रकाशात श्रोत्यांना श्री गीतेच्या अर्थाचा राजरस्ता स्पष्ट होत होता. कर्माचे महत्त्व व स्वधर्माचे आचरण हे अनेक दृष्टांतांनी स्पष्ट करून ज्ञानदेवांनी तिसरा अध्याय सुरू केला. बुद्धियोग व सांख्ययोग या दोहोंच्या उल्लेखामुळे अर्जुन गोंधळून गेला होता. जीवनाची सुरुवात कर्माने होते, तर जीवनमुक्ती कर्मत्यागात आहे. असे असता कर्माला सुरुवातच का करावी, म्हणजे कर्मे करणे योग्य का अयोग्य, हा संभ्रम अर्जुनाच्या मनात उभा राहिला व त्याप्रमाणे अर्जुनाने शंका विचारून अध्यायाला सुरुवात केली. ज्ञानदेव भगवान श्रीकृष्णाचे सांगणे स्पष्ट करताना म्हणतात, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचा प्रश्न ऐकून घेतला. संभ्रमात पडलेल्या अर्जुनाचा गैरसमज दूर करण्यासाठी भगवंतांनी स्वतःच्या बोलण्याचा खुलासा केला. ते म्हणतात, अरे अर्जुना, या दोन्ही निष्ठा मीच पूर्वी सांगितलेल्या आहेत, पण अधिकार परत्वे वेगवेगळ्या लोकांनी त्या आचारावयाच्या आहेत हे तू लक्षात घेतले नाही. या ठिकाणी ज्ञानी आणि कर्मयोगी असा भेद आहे. अनेक जन्मांच्या उपासनेने अभ्यासाने ज्ञान प्राप्त झालेला ज्ञानयोगी हा या परतत्वरूपी फळाजवळ पक्षाप्रमाणे अंतराळातून भरारी मारून जाऊ शकतो व त्याच्या उपभोगाचा आनंद घेऊ शकतो. पण कर्मयोगी हा मनुष्याप्रमाणे फांद्या फांद्यांवरून चढत जाऊन त्या फळापाशी पोहोचतो. हा महत्त्वाचा फरक आहे. अर्थात दोघेही हे परतत्व गाठू शकतात, यात शंका नाही. देखे उत्प्लवनासरीचा पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा, पावे वेगा तो हळूहळू ढाळे ढाळे, केतुलेनी एके वेळे, मार्गाचेनी बळे निश्चिती ठाकी. ज्ञानदेवांच्या मुखातून स्रवणाऱ्या अमृत गंगेचे पान करताच श्रोतृ समाजाने माना डोलावल्या. श्रोते एकमेकांकडे पाहून मुक अभिप्राय व्यक्त करू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे व ज्ञानदेवांचे विवरण पटत असल्याचे स्पष्ट दिसत होते. ज्ञानदेवांनी पुढील श्लोक विचारात घेताना अशी सुरुवात केली. श्रोते हो, ज्याला शरीर आहे त्याला कर्मे करावीच लागतात. कर्माशिवाय जीवन अशक्यच आहे. शिवाय कर्मफलाविषयीची कोणतीच खात्री कमी जास्त वा अपेक्षित मिळण्याची नसल्याने त्याविषयी विचार करून वा अपेक्षित धरून तरी काय उपयोग आहे, हे आपणा सर्वांना उत्तम प्रकारे माहीत आहे. प्रयत्न करणे आपल्या हाती आहे, फळ देणे परमेश्वराच्या हाती आहे. कर्मफलाच्या अपेक्षेने सुखदुःखादी विकार उत्पन्न होतात, आसक्ती उत्पन्न होते, काम क्रोधादी विकारांच्या आहारी जीव जातो व त्यापासून जीवाला जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकणे होते. मग ज्या शरीर धारणेमुळे हा व्याप वाढत जातो, ती शरीरधारणाच ज्या कारणाने खुंटेल, बंद होईल असाच उपाय करणे जास्त चांगले. आणि तेच उपाय भगवंतांनी या अध्यायातून सांगितले आहेत. अनासक्त बुद्धीने कर्माचे आचरण करावे. जीवनाचे कर्तव्य कर्म म्हणून वर्णाश्रमाला उचित अशीच कर्मे करावीत. त्यापासून प्राप्त होणारी फळेही परमेश्वराला अर्पण करावीत. जे काही भोग भोगावे लागतील तो परमेश्वराचा प्रसाद म्हणून त्याचे ग्रहण करावे. परमेश्वराच्या नामस्मरणात चिंतनात दिवस घालवावा. कर्मफलाचा संन्यास हाच खरा संन्यास होय. केवळ भगवी वस्त्रे नेसून विजनवासात जाऊन राहिल्याने विजनवास घडत नाही, संन्यास होत नाही. कारण विषयांच्या विषयी जी विरक्ती मनामध्ये उत्पन्न व्हावयास पाहिजे ती झालेली नसते. विजनवासात राहूनही मन विषयाचे चिंतन करीत असते, त्यामुळे तो मिथ्याचार होतो. विषय अनित्य असून केवळ दुःखदायकच आहेत अशी धारणा झाल्यास मनामध्ये त्या विषयांविषयी अनासक्ती उत्पन्न झाल्यासच खरे वैराग्य निर्माण होईल. मग असा पुरुष विजनवासात राहिला वा संसारात राहिला तरी त्यात काहीच फरक पडत नाही. यालाच ज्ञानपूर्वक कर्मफलाचा त्याग वा संन्यास म्हणतात. ज्ञानदेवांनी सच्चिदानंदाने दृष्टिक्षेप टाकला आणि करता ऐसा म्हणिपे तरी कवर्णे कर्मी न शिंपे, जे हातू पावो न लिंपे उदास वृत्तीचा. अशी धारणा होताच व अभ्यास पक्का होताच ज्ञानाचा उदय होऊ लागतो. वृत्तीला सर्व सृष्टीतील जीव मात्र आत्मरूप दिसू लागतात. जवळचे विकार हळूहळू मावळू लागतात. सर्व संकल्प संपतात आणि हळूहळू निर्व्यापार होणारे शरीर स्वतःच्या उपजीविकेसाठीही कोणतेही कर्म करण्यास प्रवृत्त होत नाही. तो पुरुष सतत परमेश्वराच्या ध्यानात राहू लागतो आणि येथून ध्यानाची बैठक सुरू होते. ज्ञानदेवांनी विठ्ठल नामाचा गजर केला, हात जोडून प्रार्थना म्हटली. सोपान मुक्ताबाईने ज्ञानदेवांना हाताला धरून उठवले व आत नेले. सच्चिदानंदांनी लेखन साहित्य आवरून घेतले. सभामंडप हळूहळू रिकामा होऊ लागला. सर्व श्रोते ज्ञानदेवांच्या काही दिवस चाललेल्या व आज समाप्त झालेल्या 5व्या अध्यायापर्यंतच्या कर्मविपाकाच्या विचाराने अंतर्मुख झाले होते. जो तो स्वतःचे जीवन त्याप्रमाणे चाचपून पाहत होता. तेव्हा त्यांना कळत होते की आशेचा चिखल सर्वत्र पसरलेला आहे आणि त्यातून पाय बाहेर निघत नाहीत.
वैराग्याचा तळपता सूर्य जेव्हा माथ्यावर येईल तेव्हाच हा आशेचा चिखल सुकण्याची शक्यता आहे, हेही विचारांती त्यांच्या लक्षात आले होते. मग आता त्याला उपाय काय? ज्ञानदेवांच्या ज्ञानयज्ञाला नियमित हजर राहणे, एकाग्र चित्ताने श्रवण करणे, इतर वेळी त्याचे चिंतन करणे, मनन करणे व त्याप्रमाणे वागण्याचा सतत प्रयत्न करणे हाच उपाय आहे. भगवान श्रीकृष्ण जणू ज्ञानदेवांच्या मुखातून बोलत आहेत असे सर्वांना वाटत होते. पांडुरंग हरी, वासुदेव हरी, विठ्ठल 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 या नामजपाच्या तालावर पावले टाकीत जनसमुदाय ज्ञानदेवांच्या ज्ञानयज्ञाच्या वेदीकडे ओढ घेत होता. मुखाने नामजप चाललेला होता, पाय मार्ग आक्रमित होते. मन ज्ञानदेवांच्या सभा मंडपामध्ये केव्हाच हजर झाले होते. आज श्रीगीतेच्या 6व्या म्हणजे ध्यानयोगावर ज्ञानदेवांचे विवेचन चालू होणार होते. स्वतःच्या अनुभूतीचे विश्व ज्ञानदेवांच्या डोळ्यांसमोर उभे होते. त्या विश्वात हरवलेल्या ज्ञानदेवांना सोपान मुक्ताबाईंनी व्यासपीठावर आणून बसवले. ज्ञानदेवांनी श्रोत्यांकडे एक नजर टाकली. हजारो डोळे ज्ञानदेवांच्यावर खेळले होते. ज्ञानदेवांनी हात जोडले आणि पांडुरंग नामाचा जय जयकार केला. श्रोत्यांच्या मनाचा थांग लागलेल्या ज्ञानदेवांनी 6व्या अध्यायाची आत्यंतिक आत्मविश्वासाने सुरुवात केली. ज्ञानदेव म्हणाले, श्रोते हो, आपण इतक्या संख्येने येथे येऊन 2-2 प्रहर बसता व माझ्यासारख्या बालकाचे बोल ऐकून घेता, हाच माझा गौरव आहे. आपल्या विश्वासाला पात्र होण्यासाठी मी सुद्धा माझ्याकडून तसेच प्रयत्न करीन की जेणेकरून तुम्हाला समाधान होईल. आपल्या कृपेनेच माझ्याकडून शब्दांची अशी योजना होईल की जरी ते शब्द साधे सरळ असले तरी अमृतालाही पैजेमध्ये जिंकतील, कारण आपण रसिका आहात. आणि ज्ञानदेवांच्या मुखातून ओवी बाहेर पडली. माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. या शब्दांचा मधुरपणा, शब्दांचे सौंदर्य, शब्दाच्या अर्थातील मऊ मुलायमपणा, त्या शब्दांचे रूप असे असेल की ज्ञानेंद्रिये एकमेकांशी वाद करीत राहतील व प्रत्येक इंद्रिय म्हणेल की हा आमचा विषय आहे. आणि ज्यावेळी संपूर्ण पदाची रचना होईल तेव्हा त्याच्या अर्थाला आलिंगन देण्यास मन धाव घेईल. म्हणून श्रोते हो, आपणास या विषयाचे सेवन कसे करावे ती युक्ती सांगतो. हा विषय केवळ आत्मप्रभेचाच आहे, त्याच्या प्रकाशात दिसणारा आहे. तेव्हा त्याची दिवटी सतत जळती ठेवा. ज्ञानाच्या स्नेहाने ती नवनवेपणाने उजळत राहील. त्या प्रकाशात आत्मविषयाचे सेवन करण्याला तुमची स्थूल इंद्रिये काहीच उपयोगी पडणार नाहीत, तर त्या इंद्रियांना नकळत तुम्ही या विषयांचे सेवन करावे. ज्ञानदेवांनी सच्चिदानंदांकडे नजर वळवली व श्रोत्यांकडे पाहून ओवी म्हणू लागले, आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करुनी ठाण दिवी, इंद्रियाते चोरून जेवी, तयासीच फावे. श्रोत्यांनी एकमेकांकडे पाहून मान्यतेसाठी माना हलवल्या. ज्ञानदेवांची प्रतिभा श्लोकाश्लोकावरून व त्यातील शब्दाचे छेद भेद घेत पुढे सरकू लागली. ज्ञानदेव म्हणाले, कर्माची उभारणी आपण देहभावाने करतो, त्यामुळे अनेक प्रकारचे संकल्प केले जातात. या सर्व संकल्पांतून उभ्या राहणाऱ्या कर्माचे साध्य काय, तर शरीरसुख, शरीरभावाने निर्माण झालेल्या उपाधींची सत्ता, पैसा, घरदार वगैरे जोपासना हेच होय. यातून योग्य कर्माची उभारणी होतेच असे नाही आणि मग आपले पाऊल वाकडे पडते, त्याचे कर्मफळ उभे राहते आणि मनुष्य योनीतून खालच्या योनीत जीवाला जन्म मिळतो. याला कारण कोण? जीवच. जीवच जीवाचा घात करतो व तो त्याचा स्वतःचा शत्रू होतो. जर जीवाने योग्य विचार केला, योग्य कर्माची उभारणी केली, अनासक्त बुद्धी ठेवली, तर कर्मफळे चांगली मिळून जीवाचा उद्धार होतो. तेव्हा तो त्याचा स्वतःचा मित्र होतो. म्हणून जगात कोणीच कोणाचे शत्रू नाही, मित्र नाही, तर आपणच आपले मित्र वा शत्रू असतो. म्हणून आपण या आपणची रिपू, जेणे वाढविला हा संकल्पू, येर स्वयंबुद्धी म्हणे बापू, जो नाथिले नेघे. ज्ञानदेवांचे विवेचन पुढे सरकू लागले. स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी कर्तव्य कर्माचे निष्ठापूर्वक आचरण करून, कर्मफले ईश्वराला अर्पण करून त्याचा त्याग करावा. अशा कौशल्याने कर्मे करण्याचा अभ्यास झाला म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. मन पूर्ण विरक्त होते. समाजाची गर्दी नकोशी वाटू लागते आणि मन विजनवासाकडे, एकांताकडे धाव घेऊ लागते. या गोष्टीचे वर्णन करून ज्ञानदेवांनी अशा विरक्त मनाला कसे स्थान असावे याचे सुरेख वर्णन केले. त्यानंतर आसनाची रचना सांगितली. खाली दर्भ पसरलेले असावेत, दर्भाची अंकुरे मोडलेली असावीत, नाहीतर चुबत राहतात. त्यावर धूत वस्त्राची पातळ घडी असावी व वरच्या बाजूला मृगाजीन असावे. आसन जास्त उंच झाल्यास शरीराचा तोल डळमळीत होईल व जर अगदीच पातळ झाला तर भूमीचे दोष म्हणजे खडबडीतपणा, उंच सखलपणा जाणवत राहील आणि
त्यामुळे आसन स्थिर होणार नाही. अशा प्रकारे अगदी बारकाईने वर्णन करून ज्ञानदेव पुढे म्हणतात, श्रोते हो, त्या आसनावर कसे बसावे, बसून काय करावे व त्याचे परिणाम काय होतात ते ऐका. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवी जेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे जव काठिन्य विरे अहंभावाचे. आसनाला नमस्कार करून आसनावर बसावे. मग सद्गुरू स्मरण अत्यंत आदराने करावे. ताठ मानेने बसावे. डोळे मिटून घेताना दृष्टी नासाग्रे ठेवावी व श्वासावर लक्ष ठेवावे. अशा ध्यानाच्या अभ्यासाने ज्यावेळी अहंभावाचे कठीणपण निघून जाईल त्यावेळी शरीर मनबुद्धी यांची जाणीव लय पाहून चराचरात आत्मिक सुख भरून असल्याचे अनुभवास येईल. हीच अनुभूती महत्त्वाची आहे. वाह वाह, फारच सुरेख, उत्तम. श्रोत्यांमधून हळुवार शब्द उमटले. ज्ञानदेवांच्या शब्दसरितेला तर आता उधाण आले होते. आसनाला बसताना मांडी कशी घालावी, टाच कोठे ठेवावी, हात कोठे ठेवावे आणि निरनिराळ्या बंधांची नावे सांगून त्यांचे वर्णन ज्ञानदेवांनी केले. योग्याचा आहार कसा असावा, साधनेमुळे स्थिर होणाऱ्या योग्याच्या चित्ताची स्थिती, समाधीचा आनंद घेणारे मन, त्यातून येणारे अनुभव याचेही ज्ञानदेवांनी वर्णन केले. जीवाशिवाच्या भेटीचा विस्तार केला. ही अनुभूती घेतलेल्या जीवाचा आत्मविकास कोठपर्यंत जाऊन पोहोचतो याचे सविस्तर विवेचन केले आणि ज्ञानदेवांनी सच्चिदानंदांकडे पाहिले. भूताचेनी अनेकपणे अनेक नोहे अंतःकरणे केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो. असा योगी आत्मरूपाने जगाकडे पाहतो. त्याला सर्वठायी परमेश्वराचा भास होतो. आत्मरूपानेच सर्व भरलेले आहे हे त्याला जाणवते. हीच साम्यावस्था साधकाला प्राप्त होते. जीवाने जन्माला येऊन जर काही साधावयाचे असेल तर ही साम्यावस्था होय. ज्ञानदेवांनी श्रोतांच्या मनातील शंका जाणली की हा एवढा प्रवास एका जन्मात कसा शक्य आहे आणि तोच प्रश्न अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारला. त्याचे वर्णन करून ज्ञानदेवांनी हेही स्पष्ट केले की अनेक जन्म जरी या साधनेला लागत असले तरी प्रत्येक जन्मात साधक प्रगती करीत जातो व शेवटी साध्य साधून घेतो, परमेश्वर स्वरूप होतो. आज सकाळपासूनच पावसाची झिमझिम चालू होती. तरीही रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ कमी नव्हती. कारण पावसाचे कारण सांगून घरी बसून वेळ घालवायला कोणाही जवळ वेळ नव्हता. नेवासे गावाचे वेळापत्रक आता ठरून गेले होते. जो तो ज्यावेळी ज्या ठिकाणी दिसायचा त्याच ठिकाणी दुसरे दिवशी दिसायचा. कामे पटापट केली जात होती. बोलत बसायला कोणाला सवड नव्हती. जरी बोलणे झाले तरी ज्ञानदेवांनी सुरू केलेल्या गीता ज्ञान यज्ञाबद्दल लोक बोलत होते आणि त्यातून बोलण्यापेक्षा कृतीकडे, आचरणाकडे त्यांचे लक्ष होते. मध्यान्ह टळली होती. जो तो घाईघाईने निघालेला असे. सर्वांची दिशा एक होती, ती म्हणजे ज्ञानयज्ञाचा सभामंडप. आज सुरुवात होती 7व्या म्हणजे ज्ञान विज्ञान योग या अध्यायाला. अर्थात दररोज वेळेपूर्वी जाण्याचा लोकांचा प्रघात होता. सर्व सभामंडप भरला आणि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांनी व्यासपीठावर आगमन केले. सर्व स्थानापन्न झाले आणि सभामंडपातून निवृत्ती ज्ञानदेव यांच्या नावाचा जय जयकार झाला. श्री निवृत्तीनाथ महाराज की जय, श्री ज्ञानदेव महाराज की जय. आणि सभा शांत झाली. ज्ञानदेवांनी श्रोत्यांकडे पाहून शांतपणे नमस्कार केला. ओथंबून आलेला आषाढातील मेघ जसा शांतपणे पण संतत धारेचा वर्षाव करीत असतो त्याप्रमाणे प्रतिभारसाने ओथंबलेला व अनुभूतीने जड झालेला ज्ञानदेवांचा कृपाळू मेघ ज्ञानाचा वर्षाव करू लागला. श्रोते हो, परमेश्वराच्या सूक्ष्म शुद्ध सात्विक तसेच तात्विक स्वरूपाचे ज्ञान असणे जेवढे आवश्यक आहे तितकेच सृष्टीच्या रूपाने चराचरामध्ये भरलेल्या स्थूलरूप परमेश्वराचेही म्हणजेच विज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कारण विविध रूपांनी मोह उत्पन्न करणारे सृष्टीचे रूप परमेश्वराच्या सूक्ष्म रूपाच्या अधिष्ठानावरच उभारलेले आहे. हे जोपर्यंत कळत नाही व अनुभूतीला येत नाही तोपर्यंत साधकाला मोह पडत राहतो व त्याच्या उपासनेमध्ये अडथळे येत राहतात. मग सामान्य जीवाचे काय होत असेल? म्हणून हजारो मनुष्यांमधून या मोहाला समजून परमेश्वराच्या उपासनेकडे एखादाच वळतो व अशा हजारो उपासकांमधून या मोहाला टाळून एखादाच परमेश्वराचे तात्विक स्वरूप जाणून घेऊ शकतो. ज्ञानदेवांनी असे सांगून पंचमहाभूतांमध्ये व चराचरामध्ये स्थूल स्वरूप वस्तूतील परमेश्वराचे तात्विक स्वरूप स्पष्ट केले. या सृष्टीतील विविधतेचे कारण स्पष्ट करताना ज्ञानदेवांनी त्रिगुणमयी मायेचे स्वरूप स्पष्ट केले. ज्ञानदेवांनी मायेला नदीचे रूपक दिले. माया नदीला तरून जाण्याचा जो उपाय देहभावाच्या अहंकाराने केला जातो तो निष्फळ होतो व तो जीव जास्त खोलात जातो, फसत जातो आणि तो बाहेर पडणे अवघड होत जाते. मग ही माया नदी कोण तरून जाऊ शकतो याचे वर्णन ज्ञानदेव करतात. येथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडी सरले माया जळ. जे परमेश्वराला शरण गेले ते परमेश्वराचे सतत भजन कीर्तन करतात. जे सर्व काळ परमेश्वराच्या चिंतन मननात असतात तेच फक्त
ही माया नदी तरुण जाऊ शकतात, पण ज्ञानदेव याही पुढचा चमत्कार सांगतात की अहो, त्या भक्तांना तरुण जाण्यासाठी माया नदी तरी उरलेली असते का? ती माया नदी तर त्यांच्या दृष्टीने आटून गेलेली असते. जेथे जळच नाही तेथे ऐल पैल तीर तरी कोठले असणार. आणि श्रोत्यांनी हे ऐकताच माना डोलावल्या. अगदी हळू आवाजात ते एकमेकांना अभिप्राय देऊ लागले. वाह वाह, फारच छान, धन्य धन्य, काय समर्पक विवेचन करतात. अहो, ही नुसती पोपटपंची नाही, अनुभूतीचे बोल आहेत. हो हो, हे मात्र खरे हो, नाहीतर आमचे नकोच बोलायला. त्यानंतर ज्ञानदेवांनी 4 प्रकारच्या आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी व ज्ञानी भक्तांचा उल्लेख करून त्यांचे गुणवर्णन केले व शेवटी मरणकाली ते कशा प्रकारे परमेश्वराला जाणतात ते वर्णन करून 7वा अध्याय संपविला. दिवस सरत होते व ज्ञानदेवांची ज्ञानगंगा एक एक अध्याय आक्रमून पुढे सरकत होती. ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ म्हणजे काय व मी मरणकाली तुला कसे जाणावे, या अर्जुनाच्या प्रश्नाला भगवंतांनी उत्तर देऊन 8वा अध्याय सुरू केला. पंच ज्ञानेंद्रियांना ज्या ज्या प्रकारे विषयांचे ज्ञान होईल त्या त्या प्रकारातून परमेश्वराचे स्वरूप प्रतीत होत असते. म्हणून भगवंत अर्जुनाला व ज्ञानदेव श्रोतृ समाजाला सांगत आहेत, अर्जुना, तू सततच माझे स्मरण करीत जा व तुझी वर्णाश्रमाला उचित अशी कर्मे करीत जा. त्यानंतर ज्ञानदेवांनी भगवंतांनी वर्णन केलेल्या योग्याच्या वैशिष्ट्याचे विवेचन करून पुढे सांगितले. अशा प्रकारे योगी हे जन्मोजन्मीच्या उपासनेने प्रगत होतात व ब्रह्मभुवनापर्यंत जाऊन परत जन्माला येतात. पण जे परमेश्वराला जाऊन मिळतात त्यांना पुनर्जन्म नाही. भगवंतांनी मृत्यूसमयी असलेल्या कालाचे महत्त्व विशद करून सांगितले आणि कोणत्या काळात योगी मृत्यू पावला असता परत जन्माला येत नाही व कोणत्या काळात मृत्यू पावला असता जन्माला येतो हेही स्पष्ट केले. ते ज्ञानदेवांनी विस्तारपूर्वक सर्वांना आकलन होईल अशा पद्धतीने खुलासेवार सांगितले. थंडीचे दिवस सुरू झालेले होते. दुपारचे ऊन अंगावर घ्यावे असे लोकांना वाटत होते. लवकर अंधार पडू लागला होता. त्यामुळे ज्ञानयज्ञाचा काळ कमी होत गेला होता. दिवस उशिरा सुरू होई व रात्र लवकर येई. सभामंडपातील श्रोते आता जास्तच एकमेकांना चिटकून बसू लागले होते. तेव्हा श्रोत्यांशी आपणही जरा सलगीने गप्पा माराव्या अशी लहर ज्ञानदेवांनाही आली. मागे वेळोवेळी श्रोत्यांशी कानगोष्टी करूनही हवी तशी सलगी साधली गेली नव्हती असे ज्ञानदेवांना वाटले की काय, म्हणून 9व्या अध्यायाची सुरुवातच ज्ञानदेवांनी श्रोत्यांशी सलगीची भाषा करण्याने केली. पहिल्याच ओवीत श्रोत्यांना सर्व सुखाचं पात्र करीन म्हणून ज्ञानदेवांनी प्रतिज्ञा केली. तर लगेच ही अहंकाराची भाषा तर होणार नाही ना, म्हणून श्रोत्यांशी नम्रतेने सलगीची भाषा केली. मग अनेक प्रकारे श्रोत्यांचे श्रेष्ठत्व वर्णन करून ज्ञानदेवांनी श्रोत्यांना अगदी मेरू पर्वताच्या शिखरावरच जणू नेऊन बसविले. ज्ञानदेव पुढे म्हणतात, अहो, श्रोत्यांचे महत्त्व काय सांगावे. अहो, श्रोत्यांनी लक्ष दिले तर वक्त्याच्या वक्तृत्वाला बहर येतो, नाहीतर बहरीला आलेला फुलोराही गळून पडतो व पायदळी जातो. अहो, एवढेच काय पण. आणि ज्ञानदेवांनी सच्चिदानंदांकडे पाहिले. अहो, चंद्रकांतू द्रवता कीर होय, परी ते हातवटी चंद्री की आहे, म्हणूनी वक्ता तो वक्ता नो हे, श्रोतेन विण. आणि सर्व श्रोतृमंडळींनी ज्ञानदेवांकडे पाहून हास्य केले व माना डोलावल्या. त्यांना जणू म्हणावयाचे होते की दुसऱ्याला मोठेपणा देण्याची ज्ञानदेवांची हातवटी फार चांगली आहे. आणि मग ज्ञानदेवांनी 7व्या अध्यायातील अर्धवट राहिलेल्या ज्ञानविज्ञानसहित कथनाला प्रारंभ केला. चराचरामध्ये परमेश्वर भरून राहिला आहे कसा, तर ज्याप्रमाणे गगनामध्ये वायू भरून राहिलेला असतो तसा. हिरवेगार गवत ग्रीष्माच्या तापाने वाळून जाते व वाऱ्यावर उडून जाते तेव्हा तेथे तर केवळ मातीच शिल्लक राहते. पण आषाढाच्या पावसाने तेथेच पुन्हा गवताचे अंकुर दिसू लागतात. त्याप्रमाणे कल्पाच्या शेवटी लय पावलेली सृष्टी कल्पाच्या सुरुवातीला पुन्हा आकार घेऊ लागते. या सृष्टीच्या घडामोडीला आधार परमेश्वर आहे. परमेश्वराच्या अधिष्ठानावर हे सर्व चालत असते. पण जे मोहात गुंतलेले लोक आहेत त्यांना हे परमेश्वराचे स्वरूप कळत नाही. स्वर्गाचे मोहक स्वरूप याज्ञिकांच्या डोळ्यांसमोर नाचत असते. म्हणून स्वर्गभोगावर दृष्टी ठेवून ते याज्ञिक यज्ञ करतात, स्वर्गभोग भोगतात व पुण्यांश संपला की परत मृत्यूलोकी येतात. खरा यज्ञभोक्ता परमेश्वर असूनही ते याज्ञिक इतर देवतांच्या नावाने यज्ञ करतात व परमेश्वराला चुकतात आणि ज्या देवतांची उपासना करतात त्या देवतांप्रत जातात. पण जे परमेश्वराची उपासना करतात ते परमेश्वराला जाऊन मिळतात. म्हणून शेवटी भगवंतांनी अर्जुनाला जे सांगितले त्याचे स्पष्टीकरणार्थ ज्ञानदेवांच्या मुखातून ओव्या बाहेर पडल्या. तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, माझेनी अनुसंधाने देख, संकल्पू जाळणे निश्चेख, मद्याजी चोख
याची नावं. ज्ञानदेवांनी सद्गुरू निवृत्तीनाथांना नमस्कार करून त्या दिवसाचे विवेचन संपविले. ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपान व मुक्ताबाई हे सर्व उठले. श्रोत्यांनी निवृत्तीनाथ ज्ञानदेवांचा जय जयकार केला. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज की जय, ज्ञानदेव महाराज की जय. अनेक मार्गांनी जनसरिता सभा मंडपाच्या बाहेर वाहू लागली. विठ्ठलाच्या गजरात ज्ञानदेवांचे गीता विवेचन सुरू झाले. परमेश्वराला जाणणे हे केवळ अशक्य आहे याचा विस्तार ज्ञानदेवांनी केला. पण जे भक्त परमेश्वराच्या चिंतनात, कीर्तनाला स्वतःला विसरून जातात, जे परमेश्वराच्या चरित्र गायनात आनंद स्वतः लुटून दुसऱ्यालाही त्यात सहभागी करून त्यालाही आनंदित करतात, अशा भक्तांनाच परमेश्वर असा बुद्धियोग देतो, जेणेकरून ते भक्त परमेश्वराला जाऊन मिळतात. हे वर्णन ऐकून अर्जुनालाही वाटू लागले की ब्रह्म ब्रह्म म्हणतात ते दुसरे कोणतेही नसून सगुण रूपात जे आपल्यासमोर उभे आहे तेच आहे. अर्जुनाला आठवले की मागे अनेक प्रकारांनी व्यास, नारद वगैरेंनी अर्जुनाला, पांडवांना श्रीकृष्णाच्या परमेश्वर स्वरूपाविषयी आडमार्गाने सांगितले होते, पण मोहात गुंतलेल्या बुद्धीला ते त्यांचे कथन आकळता आले नाही. ते आता प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितल्यावर अर्जुनाला समजून आले आणि म्हणून अर्जुन भगवंतांना विनंती करतो की त्यांनी पुन्हा एकदा विश्वात असलेल्या परमेश्वरी स्वरूपाची स्थाने सांगावीत की जेणेकरून चिंतनाच्या वेळी त्याचे स्मरण करता येईल. आणि त्याप्रमाणे भगवंत आत्मस्वरूपापासून सुरुवात करून सर्वश्रेष्ठ विभूतीचे कथन करतात. ते ऐकून अर्जुन डोळ्यांपुढे सर्वत्र पसरलेल्या ईश्वरी स्वरूपाचे काल्पनिक चित्र उभे करण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला ते काही जमेना. त्याला वाटले की कल्पनेत मला शक्य होत नाही, ते प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी दाखवल्यास किती बरे होईल. म्हणून या उत्कंठेपायी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विश्वरूप दाखवण्याविषयी विनविले. भगवान श्रीकृष्णांनीही प्रिय भक्त अर्जुनाच्या विनंतीला मान देऊन त्याला विश्वरूप दाखविले. अर्जुनाला जे जे पाहण्याची इच्छा असेल ते त्याला दिसेल अशी दिव्यदृष्टी भगवंतांनी अर्जुनाला दिली आणि अर्जुनाला विश्वरूप दिसू लागले. शांत आणि अद्भुत रसात सुद्धा ज्ञानदेवांची प्रतिभा तितक्याच सहजतेने विहार करीत होती. एवढ्या बालवयात हे वक्तृत्व पाहून श्रोते स्तिमितच झाले होते. गीतेतल्या गहन विषयावरील श्लोकांचा अर्थ लावताना विद्वान पंडितांच्या जिभा अडखळत होत्या, बुद्धीला अटक बसत होती. पण येथे पाहावे तर जणू प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णच की ज्यांनी स्वतःच ही गीता अर्जुनाला सांगितली तेच बालरूपात प्रगट होऊन सांगत आहेत. ज्ञानदेवांचे वक्तृत्व ओघवते, रसाळ, सर्वांना आकलन होईल असेच होते. त्यामुळे कोणी व्यक्ती कंटाळली आहे असे दिसतच नव्हते. अर्जुनाने विश्वरूपात अनेक प्रकारच्या देवदेवता, नाग, सर्प, प्राणी वगैरे सर्व काही पाहिले. त्याचबरोबर त्याने एक अद्भुत प्रकार पाहिला. अर्जुनाने विश्वरूपाच्या मुखात भीष्म, द्रोण वगैरे मुख्य योद्धे प्रवेश करताना दिसले. ते पाहून अर्जुन घाबरला. त्याला वाटले आपले स्वरूपही परमेश्वराच्या मुखात प्रवेश करताना दिसेल की काय. म्हणून अर्जुनाने विश्वरूपाला प्रश्न केला की हे परमेश्वराचे रूप कोणते आहे. भगवंतांनी सांगितले की परमेश्वराचे जे स्वरूप तुला म्हणजे अर्जुनाला दिसले ते कालस्वरूप आहे. त्याने उग्ररूप धारण केले असून या सैन्यातील वीरांना भक्षण करीत आहे. पण या संहारातून फक्त 5 पांडवच वाचणार आहेत. आणि हे ऐकून अर्जुनाने सुटकेचा श्वास टाकला. विश्वरूपाला भ्यालेल्या अर्जुनाने भगवंतांना पुन्हा विनंती केली की त्यांनी त्यांचे मूळ श्रीकृष्ण स्वरूप धारण करावे. आणि अर्जुनाच्या विनंतीला मान देऊन भगवंतांनी विश्वरूपाचा विस्तार आवरून घेऊन स्वतःचे पूर्वीचे श्रीकृष्ण स्वरूपच धारण केले. तेव्हा भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूपाचे श्रेष्ठत्व सांगून देवादिकांनाही या विश्वरूप दर्शनाचा लाभ होत नाही, तर परमेश्वराचा तो अनन्य भक्त असतो त्याला हे विश्वरूप दिसते असे सांगितले. ज्ञानदेवांच्या प्रतिभेने विश्वरूपाला शब्दांमध्ये साकार केले, इतके की जणू ज्ञानदेवांच्या समोर प्रत्यक्ष विश्वरूपच उभे आहे. आणि वर्णनाचा आवेश असा होता की ज्ञानदेवांनी विश्वरूप श्रोत्यांच्या पुढे जणू प्रत्यक्षच उभे केले. बरेच दिवस चाललेला अध्याय संपला आणि श्रोत्यांनी सभामंडपातच ज्ञानदेवांच्या समोर लोटांगण घातले आणि त्यांचा जयघोष केला. विश्वरूप भगवान श्रीकृष्ण की जय, श्री निवृत्तीनाथ महाराज की जय, श्री ज्ञानदेव महाराज की जय. घरी परतताना श्रोते विचार करीत होते की काय आम्ही आतापर्यंत जो काही इतरांचा द्वेष केला, राग केला, मत्सर केला, कोणाची निंदा केली, कोणाला विरोध केला, ते काय प्रत्यक्ष भगवंताचेच केल्यासारखे झाले. छे, केवढा हा अपराध आमच्याकडून झाला. परमेश्वर आम्हाला या अपराधाची क्षमा करेल काय. पण परमेश्वराकडे याची क्षमा कशी मागायची, तोच त्यांच्या मनात एक गोष्ट आली. त्यांनी विचार केला, परमेश्वराकडे कशाला क्षमा मागायला जावयास पाहिजे. ज्याचा अपराध केला असेल त्याचीच क्षमा मागावी, कारण तोही परमेश्वर स्वरूपच आहे आणि
त्याने क्षमा केली म्हणजे परमेश्वराने क्षमा केल्यासारखेच होईल. नेवासे गावात परस्परांचा द्वेष मत्सर करणारे, निंदा टवाळ्या करणारे, श्रेष्ठ कनिष्ठपणाने वागवणारे, उच्चनीच भावना जपणारे, एकमेकांना फसविणारे यांनी परस्परांकडे जाऊन स्वतःच्या अपराधांची क्षमा मागितली. पण परस्परांनी एकमेकांना क्षमा करून गळाभेट घेतली व सहभोजनाने मनातील किलमिश गेल्याचे जाहीर केले. नेवासे गावात आता केवळ आनंदच भरून राहिला होता. सर्व लोक ज्ञानदेवांना धन्यवाद देत होते, कारण हे केवळ त्यांच्यामुळेच घडून आले होते. वसंताचे आगमन झाले, वातावरण प्रसन्न झाले, भक्तीचा मळा बहरून आला, आनंदाचा फुलोरा फुलून आला. नेवासेकर अतिउत्साहाने ज्ञानयज्ञाच्या सभामंडपाकडे चालत होते. या वर्षीचा वसंतोत्सव अशा प्रकारच्या ज्ञानयज्ञाने साजरा होत आहे याचा नेवासेकरांना आनंदही होत होता. हा मान आपल्या गावाला मिळाल्याबद्दल अभिमानही वाटत होता. या ज्ञानयज्ञाच्या निमित्ताने अनेक गावची मंडळी नेवासेमध्ये आली होती. त्यांच्या राहण्याची जेवणाची सोय नेवासेकरांनी उत्तम ठेवली होती. धर्मशाळेतून जागा शिल्लक राहिली नाही म्हणून पाहुण्यांचे घरोघरी वाटप करून घेतले होते. एकूण ज्ञानयज्ञाला पाहुण्यांसहित येत होते तसे आजही ते ज्ञानयज्ञाला निघाले होते. रोजच लोकांच्या मध्ये उत्साह असावयाचा, पण आज त्यातला त्यात विशेष उत्साह दिसत होता, कारण आज भक्तियोगाची सुरुवात होती. सभामंडप भरला. सोपान मुक्ताबाई यांनी ज्ञानदेवांना धरून व्यासपीठावर आणले. निवृत्तीनाथांनी त्यांचे आसन घेतले. सोपान मुक्ता त्यांच्या जागी बसली. सच्चिदानंदांनी आधीच येऊन लेखन साहित्याची तयारी करून ठेवली होती. पांडुरंग हरी, वासुदेव हरी, विठ्ठल 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 नामाचा गजर झाला आणि ज्ञानदेवांनी बोलावयास सुरुवात केली. ज्ञानदेवांनी स्थूल सूक्ष्म सगुण निर्गुण व्यक्त अव्यक्त अशा परमेश्वरी स्वरूपाचे सविस्तर विवेचन केले. या दोहोंमधला फरक स्पष्ट केला व यातील श्रेष्ठ कनिष्ठ काय हेही सांगितले. या दोन्ही प्रकारच्या स्वरूपाची उपासना करणारे उपासक कोणते असतात याचेही ज्ञानदेवांनी सविस्तर विवेचन केले. आणि मग 11व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत अर्जुनाला म्हणाले, तू विश्वरूपावर प्रेम कर. हे माझे जे अवतार आहेत ते या विश्वरूपामधूनच उत्पन्न झालेले आहेत. त्यावर अर्जुनाला व्यक्त अव्यक्त यातील फरक व श्रेष्ठ कनिष्ठ कोण हा प्रश्न पडला व तसा त्याने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला. त्याचेच उत्तर म्हणजे हा 12वा अध्याय आहे असे ज्ञानदेवांनी सांगून ते पुढे म्हणाले, अर्जुना, सगुण व निर्गुण या दोन्ही स्वरूपाचे उपासक आहेत, पण निर्गुण उपासकांपुढे कोणतेच आलंबन नसल्याने चंचल मनाला व उच्छृंखल इंद्रियांना आवरणे जड जाते. त्यामुळे परमेश्वराच्या प्रत्यक्ष चिंतन मननात वेळ जाण्याऐवजी या मनाला व इंद्रियांना आवरण्याचेच काम त्यांना जास्त करावे लागते. त्यामुळे त्यांच्या वाट्याला कष्टच जास्त येतात. पण अर्जुना, जे स्वतःचे विहित कर्म, वर्णाश्रमाला उचित असलेले कर्म करून परमेश्वराला अर्पण करतात त्यांना परमेश्वर या संसार सागरातून त्वरित बाहेर काढतो. ज्ञानदेवांनी खूण केली व त्यांच्या मुखातून ओवी बाहेर पडली. म्हणोनी का भक्ता नाही एकही चिंता, तया ते समुद्धरता आथी मी सदा. आणि मग ज्ञानदेवांनी भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेले अभ्यास उपासना यांचे स्पष्टीकरण केले. आणि मग भगवंतांनी भक्ताच्या ठिकाणी कोणते गुण असावेत म्हणजे तो परमेश्वराचा लाडका होतो याचे वर्णन केले. त्यातील प्रत्येक गुणाचे ज्ञानदेवांनी विशेष करून स्पष्टीकरण केले. ते ऐकून श्रोत्यांच्या माना डोलू लागल्या. प्रत्येक जण स्वतःच्या ठिकाणी यातील कोणते गुण किती प्रमाणात आहेत याचा विचार करू लागला. तेव्हा त्यांना कळले की त्यांना बरीच मजल गाठावायची आहे. तरीही निराश न होता त्यांनी ते गुण शक्य तितक्या लवकर आत्मसात करण्याचा संकल्प केला. दिवस पुढे सरकत होते. ऋतुचक्र फिरत होते. ज्ञानदेवांच्या ज्ञानयज्ञामध्ये एकेका अध्यायाची आहुती पडत होती. ग्रीष्माचा चटका लोक सहन करीत होते. ती आग विझवण्यासाठी ते आकाशाकडे डोळे लावून बसले होते. जेथे परमेश्वराचे गुणगान चालू आहे तेथे परमेश्वर त्याच्या भक्ताला दुःख कसे देईल. पाऊस वेळेवर चालू झाला आणि तप्त झालेली भूमी व जनसुद्धा थंड शांत झाले. उजाड दिसणारी भूमी हिरव्या शालूने झाकली गेली. हा सर्व प्रकृतीचा खेळ आहे आणि त्याचेच वर्णन भगवंतांनी 13व्या अध्यायात केले आहे. क्षेत्र व क्षेत्रज्ञ म्हणजे काय याचे वर्णन करून भगवंतांनी क्षेत्र हे 36 तत्वांपासून बनलेले आहे हे सांगितले. तर ज्ञानदेवांनी या 36 तत्वांचा अर्थ पूर्ण मोकळा करून सांगितला. त्यामुळे श्रोत्यांच्या मनातील अर्थाविषयीची संभ्रमाची जळमटे एकदम दूर झाली. त्यानंतर ज्ञानाची व्याख्या मोकळी करून सांगून ज्याला हे ज्ञान प्राप्त झाले आहे त्या सिद्ध पुरुषाची लक्षणेही जी भगवंतांनी सांगितली तिचा विस्तार ज्ञानदेवांनी केला. अमानित्वादी गुणांच्या अर्थामध्ये पंडितांमध्ये उगाचच ओढाताण होत होती. भगवंतांचे मनोगत कोणालाही समजून येत नव्हते. ते ज्ञानदेवांनी अगदी स्पष्ट व परखड शब्दात सांगितले. शेवटी अध्यात्म ज्ञानालाच खरे ज्ञान म्हणतात. त्या व्यतिरिक्त जे आहे ते केवळ अज्ञान होय हेही खुलासेवार सांगितले. ज्ञानदेवांनी जेव्हा अज्ञान या 3 अक्षराच्या शब्दाची फोड करून सांगताना अज्ञानाची लक्षणे सांगितली
सांगितली तेव्हा ती ऐकताना आपणाला कोणते लक्षण लागू पडते याचा श्रोते मंडळी पडताळा घेऊन पाहू लागली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपल्याला बहुतेक सर्व लक्षणे लागू पडतात, म्हणजे आपण बरेच अज्ञानी आहोत याची जाणीव त्यांना झाली. ज्ञानदेवांची वाणी प्रकृती पुरुषाकडे वळली. सांख्य तत्त्वज्ञानाची ओळख करून देऊन ज्ञानदेवांनी प्रकृती पुरुष हेच क्षेत्रज्ञ होत म्हणून प्रकृती पुरुषाचा प्रकार स्पष्ट केला. क्षेत्रज्ञ प्रकृती पुरुष यांचे ज्ञान होण्यासाठी साधक सद्गुरूची सेवा करून ज्ञान संपादन करतात आणि मग त्यांच्या दृष्टीने या सृष्टीत आकारामुळे दिसणारे भेद नाहीसे होतात. आत्म व अनात्म ओळखण्याची पात्रता त्या साधकांच्या अंगी येते व असे साधक पुढे परमपदाला पावतात. ज्ञानदेवांनी हे वर्णन करून सच्चिदानंदांकडे पाहिले आणि त्यांच्या मुखातून ओव्या स्रवू लागल्या. आकारू जेथ सरे, जीवत्व जेथ विरे, द्वैत जेथनुरे अद्वय जे, तो परमतत्व पार्था, होती ते सर्वथा, ते आत्मानात्म व्यवस्था राजहंसू. विठ्ठल नामाचा गजर झाला आणि आजचा दिवस संपला. वाह वाह, धन्य झाले आमचे जीवन. खरोखरीच भाग्य म्हणून हे दिवस आम्हाला दिसतायत. अहो, असा अर्थ स्पष्ट करणारे हे ज्ञानदेव म्हणजे केवळ परमेश्वराचे अवतारच वाटतात. अहो, वाटतात काय, आहेच म्हणा. हो, खरोखरच आहेत असे म्हणायला पाहिजे. वाणी काय रसाळ, एवढे ज्ञान आणि तेही यावयात. खरं आहे, चमत्कारच आहे आणि ते पाहणारे ऐकणारे आपण भाग्यवान. अशा प्रकारे सभामंडपातून बाहेर पडताना शेकडो मुखातून असे उद्गार बाहेर पडत होते, तर काही हे केवळ अवर्णनीय म्हणून मौन धारण करीत चालत जात. पुढील काही दिवसात ज्ञानदेवांनी सत्व रजतम या गुणांचे स्पष्टीकरण असलेला 14वा अध्याय संपवला. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी सत्व रज व तम हे तिन्ही गुण थोड्याफार प्रमाणात असतातच. कोणता तरी एक गुण वरचढ बनतो व त्याप्रमाणे प्रकृतीचे कार्य चालते. कोणत्या गुणाच्या वरचढपणात कोणत्या गुणाचे गुण प्रकृतीमध्ये उद्भवतात याचा खुलासा करून त्यावेळी जर जीवाला मृत्यू आला तर त्याची पुढील गती काय होते याचाही खुलासा केला. ज्ञानदेव हे भगवंतांचे मनोगत मोकळे करून सांगत होते. अर्जुनाच्या मनात प्रश्न उभा राहिला की असे गुणातीत होणे शक्य आहे काय आणि मग त्याची लक्षणे काय असतील. भगवंतांनी दिलेल्या उत्तराचे ज्ञानदेवांनी श्रोत्यांना आकलन होईल अशा प्रकारे खुलासा केला. ज्ञानदेवांची प्रज्ञा सर्व विषयात अगदी सारख्याच अधिकाराने वावरत होती. त्यामुळे सभामंडपातील वयोवृद्ध ज्ञानवृद्धांना, गीतेच्या अभ्यासकांना याचा अचंबा वाटत होता व ते विस्मित होत होते. भगवंतांनी वृक्ष रूपकाने उभे केलेले संसाराचे चित्र ज्ञानदेवांनी अधिक स्पष्ट केले. अशा या संसार वृक्षाचे छेदन कसे करावे याचीही युक्ती सांगितली. ज्ञानदेव भगवंतांच्या रूपातून बोलतात. अर्जुना, अरे, या अफाट विस्तार असलेल्या संसार वृक्षाचे आम्ही वर्णन केले, त्यामुळे तू घाबरून गेलास की काय? हा एवढा प्रचंड वृक्ष कसा तोडला जाणार याची चिंता तुला लागली की काय? अरे, आणि ज्ञानदेवांनी भगवंतांचे बोलणे ओविरूप करून सांगितले. गंधर्व दुर्ग काही पाडावे, काय शश विषाण मोडावे, हो आवे मग तोडावे, ख पुष्पकी तैसा संसारू हा वीरा, रुख नाही साचोकारा, मा उन्मळुणी दरारा काईसा तरी. अर्जुना, अरे, मुळात जो नाही त्या संसार वृक्षाच्या छेदनाविषयी तू कसली चिंता करतोस? निस्संग शस्त्राने त्याचे छेदन होते, हे लक्षात ठेव. आणि हे ऐकून संसार वृक्षाच्या वर्णनाने दडपून गेलेल्या श्रोतांच्या मनावरील ओझे एकदम हलके झाले. त्यांनी निश्वास सोडले. अद्वैत तत्त्वज्ञान हा ज्ञानदेवांचा स्वाभाविक विषय होता. त्यामुळे त्यांचे वक्तृत्व अथांग महासागरासारखे विशाल व व्यापक झाले होते. परमेश्वराच्या परमधामाचे वर्णन ज्ञानदेवांनी अवर्णनीय असूनही असे केले की ज्ञानदेवांच्या शब्दाच्या शिडीवरून चढून जाऊन श्रोते ते पाहूनही आले व त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. परमेश्वराचा अंश प्रकृतीमध्ये प्रवेश करतो आणि ती आत्मरूपाला येते. जेव्हा आत्मरूप देहभावाशी निगडीत होते तेव्हा ते स्वस्वरूप विसरते आणि जीवदशेला येते. तेव्हा ते मनादी ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रियांच्या साह्याने व देहाच्या आधाराने अनेक विषयांचा उपभोग घेते. चैतन्य रूपाने परमेश्वर सर्व ठिकाणी असतो, हे ज्ञानदेवांनी अनेक दृष्टांतांनी स्पष्ट केले. ज्ञानदेव पुढे म्हणतात की प्राणीमात्रांच्या ठिकाणी परमेश्वर वैश्वानर रूपाने असतो व चतुर्विध अन्नाचे पाचन करतो. भगवंतांनी पुढे क्षर, अक्षर व पुरुषोत्तमाचा उल्लेख केला आहे. तेव्हा ज्ञानदेवांनी विशेष प्रकारे त्याचा अर्थ स्पष्ट केला. त्यामुळे श्रोत्यांच्या मनातील शंकेचे गदळ साफ झाले. उपासनेच्या याने खालच्या पातळीवर असलेला अक्षर पुरुष उत्क्रांत होतो. अक्षर पुरुषाच्या अवस्थेला येतो, ही त्याची मधली अवस्था होय. पण जीव अक्षर पुरुषाच्या अवस्थेतून उत्क्रांत होतो व कडक तपस्या, निष्ठा, भक्ती यांच्या साह्याने पुरुषोत्तम
या अवस्थेपर्यंत जाऊ शकतो. म्हणून पुरुषोत्तम हीच सर्वोत्तम अवस्था होय. परमेश्वराचे तेच सर्वश्रेष्ठ व खरे रूप होय, हे ज्ञानदेवांनी विवेचन करून सांगितले. पण ही उत्क्रांती केवळ ज्ञानामुळेच व ज्ञानोत्तर भक्तीमुळेच होऊ शकते, हेही स्पष्ट केले आणि ज्ञानाचे महत्त्व श्रोत्यांच्या मनावर ठसवले. अशा वरच्या स्थितीला पोहोचलेल्या पुरुषाला हा विश्वाभास केवळ स्वप्नच ठरते. ज्ञानदेवांच्या मुखातून ओवी बाहेर पडली. परी हे असो ऐसिया मज पुरुषोत्तमा ते धनंजया, जाणे जो पाहलेया ज्ञानमित्रे, चेईलिया आपुले ज्ञान, तैसे नाहीची होय स्वप्न, तैसे स्फुरते त्रिभुवन वावो झाले. अशा या श्रेष्ठ पुरुषोत्तमाला गीता हीच जणू उपवर सुंदर युवती असून तिने वरले आहे, असे सांगून ज्ञानदेवांनी 15वा अध्याय समाप्त केला. 16व्या अध्यायात दैवी व असुरी संपत्तीचे वर्णन करून दैवी संपत्ती ही आत्मविकासाला, तर असुरी संपत्ती ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांचे आचार विचार याचेही स्पष्टीकरण केले. अशा प्रकारे जीव हा पूर्व संस्कारित वृत्तीने वागत असतो व तो समजतो की तो वागतो तेच बरोबर आहे. म्हणून जीवाला अधोगतीपासून वाचविण्यासाठी व त्याचा आत्मविकास व्हावा यासाठी मार्गदर्शक म्हणून धर्मशास्त्राचा आधार घेणे जरूर आहे. असे जे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले ते सर्व ज्ञानदेवांनी फोड करून गूढार्थाचे स्पष्टीकरण करून श्रोत्यांना सांगितले. हे सर्व ऐकून श्रोत्यांनी ज्ञानदेवांच्या वैचारिक व्यापकतेचे कौतुकच केले. मोठमोठ्या पंडितांना विद्वानांना व्यावहारिक अनुभूतीचे अर्थ नीट कळले नाहीत. तेथे या बालवयातच ज्ञानदेवांनी त्या अनुभूतीचा अर्थ उलगडा करून सांगावेत याचे आश्चर्य श्रोत्यांना वाटत होते. कार्याचा विचार करताना धर्मशास्त्र प्रमाण मानणे आवश्यक आहे, हे भगवंतांचे बोलणे अर्जुनाला अडचणीचे वाटले. कारण एकतर धर्मशास्त्र संस्कृतमध्ये आहे, संस्कृतचे ज्ञान फार थोड्या लोकांना आहे. दुसरी गोष्ट, संस्कृतचे ज्ञान असलेल्या सर्वच लोकांना या धर्मशास्त्राचे वाचन घडून ज्ञान होईल असेही नाही. त्यामुळे धर्मशास्त्राप्रमाणे वागणे अतिशय अवघड आहे. तेव्हा जर एखादा धर्मशास्त्राचा जाणकार एखादे कर्म जर योग्य पद्धतीने आचरत असेल तर त्याचे अनुकरण करून धर्मशास्त्राचे जे अज्ञानी आहेत त्यांना श्रद्धा असल्यास तेच फळ मिळेल की नाही असा अर्जुनाला प्रश्न पडला. म्हणून भगवंतांनी केवळ श्रद्धा ही गुणांप्रमाणे सत्व रजव तम प्रकारची असते व त्याप्रमाणे जीवाला 3 प्रकारची फळे मिळतात ते सांगितले. त्रिगुणामुळे आहार, यज्ञ, शारीरिक, वाचिक, मानसिक तप हेही 3 प्रकारचे झाले आहेत व त्याप्रमाणे जीवाला त्याची फळेही 3 प्रकारची मिळतात. याचे वर्णन करून भगवंतांनी अर्जुनाला व ज्ञानदेवांनी श्रोत्यांना सांगितले. शेवटी या गुणांनी व धर्मशास्त्र नीट न समजल्यामुळे वाकड्या वळणाला जाणाऱ्या कर्माला ओम तत्सत या मंत्रांनी मार्गी कसे लावावे हे स्पष्ट केले व 17वा अध्याय संपवला. दीपावलीची गडबड नेवासे गावात दिसत होती, पण त्या गडबडीपेक्षाही एक महत्त्वाची गडबड नेवासे गावात दिसून येत होती आणि ती म्हणजे ज्ञानदेवांच्या ज्ञानयज्ञाला जाणाऱ्यांची. प्रतिपदेपासून चंद्राच्या कला पौर्णिमेपर्यंत जशा वाढत जातात व पौर्णिमेला 16 कलांनी तो पूर्ण होतो, शोभत दिसतो. उमलत्या कळीचा सुगंध जसा पाकळी उमलताना हळूहळू मुक्त होऊ लागतो व ती पूर्ण उमलल्यावर जशी सुगंधाची लयलूट करते, त्याप्रमाणे ज्ञानदेवांनी सुरू केलेल्या गीता ज्ञानयज्ञाच्या कमलाच्या एकामागून एक अशा 17 पाकळ्या उमलल्या. आज 18वा अध्याय सुरू होणार आहे. 18वी पाकळी उमलू लागली आहे. या ज्ञानयज्ञाचा सुगंध देशोदेशी जाऊन पोहोचला आहे. ज्याप्रमाणे भ्रमर फुलांच्या सुगंधाचा मागोवा घेत फुलाजवळ गोळा होतात व त्यातील मकरंदाचे सेवन करतात, तसे गावोगावीचे ज्ञानजिज्ञासू भ्रमर या ज्ञानयज्ञाच्या सुगंधाने मोहित होऊन नेवासे गावी जमा झालेले आहेत व गीतारूपी पुष्पावर बसून ज्ञानदेवांच्या वक्तृत्व रसाने भरलेला मकरंद सेवन करताना देहभान विसरून जात आहेत. आजही हा जिज्ञासू भ्रमरांचा थवा ज्ञानयज्ञाच्या दिशेने ज्ञानदेवाच्या गुणांचा गुंजाराव करीत झेपावत चालला होता. सभामंडपी श्रोते दाटीवाटीने बसले. सर्वांचे डोळे ज्ञानदेवांच्या आगमनाची वाट पाहत होते. इतक्यात सोपानमुक्तांनी ज्ञानदेवाला धरून सभास्थानी आणले. सर्वजण आपापल्या स्थानी स्थानापन्न झाले. ज्ञानदेवांनी सुरुवात केली. पांडुरंग हरी वासुदेव हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानदेवांनी विठ्ठल नामाचा गजर केला व सच्चिदानंदांकडे पाहिले. जय जय देव निर्मळ निज जनाखिळ मंगळ, जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. आणि ज्ञानदेवांनी गुरुस्तुतीला प्रारंभ केला. एकेका विशेषणाने गुरुला गौरविता त्यांच्या लक्षात आले की ही सर्व विशेषणे गुरुदेवाला लागू पडणारी नाहीत, कारण ही सर्व विशेषणे सद्गुरूचे वर्णन करण्यास थिटी पडत आहेत. एवढेच नव्हे तर या विशेषणांमुळे सद्गुरूला कमीपणाच येण्याची शक्यता आहे. तेव्हा आता काहीच न बोलणे योग्य होईल. ज्ञानदेवांनी ओवी गायली. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निध काही न होणे तुझ्या ठाई.
त्यानंतर ज्ञानदेवांनी अर्जुनाला पडलेला प्रश्न हाती घेतला. संन्यास व त्याग या 2 शब्दातून एकच अर्थ डोकावत असला तरी त्यातील सूक्ष्म वेगळेपणा अतिशय महत्त्वाचा आहे. असे जे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले त्याचे विवरण ज्ञानदेवांनी अनेक दृष्टांतांनी स्पष्ट केले. कर्माचा त्याग हा दोष आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत यज्ञ, दान, तप ही कर्मे कधीही सोडता कामा नये. या कर्मांनीच मनाचे शुद्धीकरण होत असते. त्यामुळे अधिकतर या कर्माचे आचरण करून जरूर करीत राहावे. तेव्हा त्याग करावयाचा तो कर्मफलाचा त्याग करावा. असेच भगवंतांनी सांगितलेले ज्ञानदेवाने सविस्तर विवेचन करून सांगितले. पण कर्माचा त्याग झाला व त्याग केला गेला असेल त्याप्रमाणे जीवाच्या ठिकाणी तामस, राजस व सात्विक गुणांचा वरचढपणा असतो हेही स्पष्ट केले. आणि मग कर्माला कारण असलेली सांख्य युगातील 5 कारणे सांगितली. अधिष्ठान, देह, कर्ता, जीव, कारण, साधने, कार्य, कर्म व 5वे दैव म्हणजेच प्रारब्ध होय. या 5 कारणांनी कर्म घडते व हे कर्म पुढील जन्माला हेतू होते म्हणून पुन्हा जन्म मिळतो. देह प्राप्त होतो व पुन्हा कर्म घडते. असे अव्याहत चक्र चालू राहते. ज्याप्रमाणे उसाच्या वाढीला कांडे कारण होते व खालच्या कांड्यातून वरचे कांडे निर्माण होते तसाच हा प्रकार आहे. ज्ञानदेवांची ओघवती वाणी श्रोत्यांच्या मनाची राज्ये काबीज करीत चालली होती. सम्राटापुढे मांडलिक राजे जसे मान तुकवून असतात तसे हे श्रोते मान तुकवून ज्ञानदेवांसमोर बसले होते. ज्ञानदेव पुढे म्हणाले, श्रोते हो, कर्म देहभावामुळे घडते. देहभावामुळे उत्पन्न झालेली आसक्ती, वासना, इच्छा यामुळे कर्मे घडतात व त्या कर्मांची फळे म्हणून पुढचा देह प्राप्त होतो. पण ज्याचा देहभाव गेला आहे त्याच्या हातून एकतर विशेष कर्मे घडत नाहीत व जी घडतात ती संकल्पविरहित, वासना, इच्छाविरहित असतात. त्यामुळे त्या कर्मांपासून उत्पन्न होणारी फळे त्या कर्त्याला बंधनकारक होत नाहीत. ज्ञान, ज्ञेय व ज्ञाता यांच्या संयुक्तपणे कर्माची योजना होते व साधन, कर्म व कर्ता यांच्या संयोगामुळे कार्य घडते. अर्थात हे देहभावामुळेच घडते. प्रकृती त्रिगुणात्मक असल्याने याचेही सात्विक, राजस व तामस असे 3 प्रकार होतात. ज्ञानदेवांनी ज्ञान, ज्ञेय व ज्ञाता तसेच कर्म व यांचे त्रिगुणांमुळे होणारे 3 प्रकार वर्णन केले. ज्ञानाच्या मागे बुद्धी व बुद्धी ज्याच्या आधारावर असते ती धृती ही त्रिगुणांच्या कारणाने 3 प्रकारची होते. याचेही ज्ञानदेवांनी स्पष्टीकरण केले. कर्मापासून निर्माण होणारे सुख ही त्रिगुणात्मकच असते हे सांगून ज्ञानदेव म्हणाले, श्रोते हो, या त्रिगुणांवाचून या त्रिभुवनात एकही वस्तू नाही, जीव जंतू नाही वा देवदेवताही नाहीत. त्रिगुणांमुळे वर्ण व त्यांचे स्वाभाविक कार्यही विभागली गेली आहेत. ज्ञानदेवांनी याचेही सविस्तर वर्णन केले व पुढे म्हणाले, वर्णाश्रमाला उचित असलेल्या कर्तव्य कर्माच्या आचरणाने श्रेष्ठ अशा सिद्धीची प्राप्ती होते. स्वतःच्या विहित कर्माचा आदर प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. परवर्णाची कर्मे कितीही चांगली, कमी त्रासाची, जास्त फायद्याची वाटत असली तरी ती करू नयेत. वर्णाश्रमाला उचित असे विहित कर्म प्राप्त झाले असता ते दोषयुक्त आहे असे समजून त्याचा त्याग करू नये. कारण अग्नी हा धुराने, गर्भ हा वारेने, तसाच आरसा हा धुळीने लिप्त असतो. तसे प्रत्येक कर्म हे थोडी तरी दोषयुक्त असतेच आणि म्हणून स्वधर्माचे आचरण काही केले तरी सोडू नये. या कर्माच्या आचरणाने मन, बुद्धी, चित्त शुद्ध होते. अहंकार कमी होतो. देहबुद्धीमुळे उत्पन्न झालेल्या उपाधी हळूहळू कमी होतात. मन, बुद्धी, अहंकार यांचा परमेश्वराच्या ठिकाणी हळूहळू लय होत जातो व जीवाला जीवनमुक्त दशा प्राप्त होते. या अवस्थेत त्याच्याकडून कसलीच कर्मे घडत नाहीत. जेथे कर्म नाही तेथे विकार नाही, कर्मफळे नाहीत, सुख दुःखाती द्वंद्वे नाहीत. त्यामुळे साहजिकच पुढील जन्माची गती बंद होते. प्रारब्धवशात प्राप्त झालेल्या जन्मात तो ब्रह्मभूत झालेला जीव अतिशय प्रसन्नपणे आनंदात, आत्मानंदात राहत असतो. याच अवस्थेत त्याला परमेश्वराची अतिउच्च अशा भक्तीची प्राप्ती होते. आणि ज्ञानदेवाच्या मुखातून ओवी बाहेर पडली, ते ज्ञाननिष्ठा जेथ हातवसे, तेथ भक्ती माझी उल्हासे, तिया भजन समरसे, सुखिया होय. ज्यावेळी जीवाची ही अवस्था येते तेव्हा परमेश्वराचा त्याच्यावर कृपाप्रसाद झाला असे समजावे. परमेश्वराच्या कृपाप्रसादाशिवाय ही अवस्था कोणालाही येणार नाही. पण जो अहंकार सोडित नाही त्याचा मात्र नाश होतो. ज्ञानदेवांची रसाळ वाणी भगवंतांचे मनोगत स्पष्ट करताना पुढे म्हणाली. भगवंत म्हणतात, अर्जुना, जर अहंकाराने तू युद्ध करणार नाही असे म्हणशील तर ते चूक आहे. तुझी प्रकृती ही तुला युद्ध करण्यास भाग पाडीलच हे लक्षात ठेव. वर्णाला उचित असलेला तुझा क्षात्र स्वभाव तुला वश करून युद्ध करावयास लावेल. कारण ही ईश्वरी योजना आहे. जो ईश्वर सर्वांच्या हृदयात बसलेला आहे तो तुझ्याही हृदयात आहे. धनंजया, त्याला तू शरण जा, सर्व भावाने शरण जा, म्हणजे त्याच्या प्रसादानेच तुला शांती प्राप्त होईल. हा तुझ्या मनात निर्माण झालेला संभ्रम नाहीसा होईल. इतकेच नव्हे तर तुला शाश्वत परमपदाची प्राप्ती होईल. ज्ञानदेवांची रसाळ वाणी पुढे बोलू लागली. अशा प्रकारचे एक गुह्य ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला सांगितले.
सांगण्यासारखे सर्व संपले तरीही अर्जुन युद्धासाठी उठण्याची चिन्हे दिसेनात. भगवंतांनी अर्जुनाच्या अंतर्मनात डोकावले तेव्हा त्यांना दिसले की सर्व ऐकले व त्याला ते समजले असले तरीही लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने त्याला ते पुन्हा थोडक्या शब्दात एकदा ऐकण्याची इच्छा दिसते आहे. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला पुन्हा एक श्लोकाने सर्व गीताशास्त्राचे सार सांगितले. ज्ञानदेवांनी भगवंतांच्या भावांचे स्पष्टीकरण केले व म्हणाले, अर्जुना, तू जे जे काही व्यवहार करशील, चालशील, बोलशील, खाशील, पाहशील ते सर्व मला अर्पण करून टाक, म्हणजे तुझ्याकडे कसलाही कर्तेपणा येणार नाही. त्यामुळे पाप पुण्याचा जो संबंध तुझ्या मनात निर्माण होतो तो होणार नाही. आता तुला जो उपदेश केला त्याने तुझ्या मनातील हा धर्माधर्माचा संभ्रम नाहीसा कर. ज्ञानदेवांनी सच्चिदानंदांकडे पाहिले. मिया ज्ञान तुझ आपुले, नाना परी उपदेशिले, अज्ञान जात सांडी वियाले, धर्माधर्मजे, असे सांगूनही अर्जुनाचे समाधान होईना. जेव्हा भगवंतांनी त्याला पुन्हा आश्वासन दिले की अर्जुना, तू धर्माधर्माचा विचार टाकून दे, त्याची जबाबदारी मी घेईन, तू फक्त मला शरण ये. मग तुझ्या हातून घडणाऱ्या पापापासून तुझी सुटका कशी करायची ते मी पाहून घेईन, त्याची काळजी तू करू नकोस. ज्ञानदेवांनी भगवंतांचे मनोगत दृष्टांत रूपाने स्पष्ट केले. सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणिया, तैसा मज धनंजया शरण ये तू. त्यानंतर भगवंतांनी अर्जुनाला हे गीताशास्त्र कोणाला सांगावे व कोणाला सांगू नये याविषयी सांगितले व संप्रदाय धर्म सांगितला. आणि मग अर्जुनाला विचारले की बाबा अर्जुना, तुला झालेला मोह गेला की नाही. ज्ञानदेवांनी गीताशास्त्राचा खुलासा करताना ते फक्त भगवंतांचे मनोगतच सांगत होते असे नव्हे, तर त्यांनी अर्जुनाचेही मनोगत जाणले होते. म्हणून नष्टो मोह स्मृतिर्लब्धा असाच केवळ त्याचा अर्थ नसून अर्जुनाचे भाव ज्ञानदेवांनी आणखी स्पष्ट शब्दात वर्णन केले आहेत. ते असे, मग अर्जुन म्हणे, काय देवो पुसताती आवडे मोहो, तरी तो सकुटुंब गेला जी ठावो घेऊनी आपुला. केवळ अर्जुनाचा मोहच गेला नाही तर त्याने सकुटुंब आपली जागा हलवली. मोहाचे कुटुंब कोणते तर श्रोते हो, मोहाचे कुटुंब काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, द्वेष या सगळे सोऱ्यांसहित मोहाने अर्जुनाला सोडले होते. त्यानंतर ज्ञानदेवांनी संजयाच्या श्लोकाचे विवेचन करून अध्याय समाप्त केला. सोपान उभे राहिले. त्यांनी श्रोत्यांना बसण्याची सूचना केली व उद्या या ज्ञान यज्ञाची सांगता होणार असल्याचे जाहीर केले. सभामंडप हळूहळू रिकामा होऊ लागला. श्रोत्यांच्या मनात आनंद दुःखाचे संमिश्र कड येत होते. श्री गीतेसारख्या एका महान ग्रंथाचे विवेचन पूर्ण ऐकावयास मिळाल्याचा आनंद एकीकडे व दुसरीकडे आता हा ज्ञानयज्ञ समाप्त होणार असून ज्ञानदेवांची रसाळवाणी ऐकावयास मिळणार नाही याबद्दल खेद मनात होता. याविषयी काही लोक चर्चा करीत होते. एक मोठ्या आनंदाने मध्येच म्हणाला, हे मित्र हो, तुम्ही असे दुःखी होऊ नका. ज्ञानदेवांची रसाळवाणी जरी त्यांच्या मुखातून प्रत्यक्षपणे ऐकावयास मिळणार नसली तरी सच्चिदानंदांनी जे लिहून घेतले आहे त्याच्या आपण प्रती बनवून घेऊ व रोज नित्यनेमाने वाचत जाऊ. नाहीतरी ज्ञानदेवांनी जे सांगितले सर्व आपल्या लक्षात राहिले असे नाही, पण ज्यावेळी आपण या ओव्या परत वाचू त्यावेळी ते विवेचनही आठवेल, तेव्हा त्याची परत आपल्याजवळ करून घेऊन नित्य वाचनात ठेवणे हेच उत्तम. आणि हा पर्याय ऐकून सर्वांना आनंद झाला. नेवासेकरांनी ज्ञानयज्ञाच्या समाप्तीची भव्य तयारी केली. कामाची वाटणी झाली. गाव जेवणाची योजना आखून महाप्रसाद करण्याचे ठरले. प्रत्येकजण आपल्या घरचेच कार्य म्हणून त्यात भाग घेऊ लागला. उद्याच्या समाप्तीचे समारोपाचे प्रवचन सकाळपासूनच होते. सकाळपासून जनता जनार्दनाचा महानद ज्ञानसागराकडे प्रवाहित झाला होता. सर्वजण आपापल्या जागी स्थानापन्न झाले. सभामंडपाला लावलेल्या सुगंधित फुलांच्या माळांनी व धुपांनी वातावरण मोठे प्रसन्न झालेले होते. ज्ञानदेवांनी सोपान व मुक्ता यांच्या सहित व्यासपीठावर आगमन केले. ज्ञानदेवांनी ओंकाराच्या घनगंभीर स्वराने वातावरण भारून टाकले. सर्व सभामंडप चित्रासारखा स्थिर झाला. ज्ञानदेवांनी बोलण्यास सुरुवात केली. गीतेसारख्या अतिशय अवघड तत्त्वज्ञान असलेल्या ग्रंथाचे विवेचन करण्याचे सामर्थ्य हे केवळ गुरुकृपेने लाभलेले आहे हे सांगून पुढे ज्ञानदेवांनी आपली गुरुपरंपरा सांगितली. श्री शिवशंकरापासून निघालेला हा ज्ञानौघ मच्छेंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहनीनाथ, निवृत्तीनाथ यांपासून ज्ञानदेवांना लाभला. तेव्हा हे सर्व त्यांच्या कृपेचे फळ आहे हे सांगून ज्ञानदेवांनी हात जोडले. श्रोते हो, या ज्ञानयज्ञाची सांगता करताना या ज्ञानयज्ञाचा उद्देश काय व त्या यज्ञपुरुषाला आपण काय मागावे हेही महत्त्वाचे आहे. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेले तत्त्वज्ञान हे आपणा सर्वांना सांगितल्यासारखे आहे. एवढेच नव्हे तर ते अर्जुनाला निमित्त करून ते आपल्यालाच सांगितले आहे. तेव्हा ते लक्षात ठेवून आपण वागूयात. हा वाग्यज्ञ ज्ञानयज्ञ त्या यज्ञपुरुषाला आता आपण समर्पण करूयात. त्याने तो संतोषित झाला की मग त्याला आपले मागणे मागूयात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. त्या
परमात्म्याला काय मागावे? काही लौकिक सुखाची मागणी करावी? नव्हे. श्रोते हो, या ज्ञानप्राप्तीची साधना करताना अनेक अडचणी येतात. मन बुद्धी ही कायम विषयांच्या वाकड्या मार्गाने धावण्याची इच्छा करतात. संसारातील आप्त इष्ट संसार सोडून जाऊ नये म्हणून विषयांचा मोह घालतात व अडथळा आणतात. समाजातील स्वैराचार करणारे तमोगुणी लोक सर्वांना जीवन असह्य करून सोडतात. देहभावाच्या नादी लागून उपाधीच्या मागे लागलेल्या धर्मापासून स्वतः दूर जातात व दुसऱ्यांनाही दूर नेण्याचा प्रयत्न करतात. परस्परांमध्ये द्वेष व मत्सराची भावना वाढवतात. तेव्हा हे सारे बंद व्हावे. सर्वांनी सतधर्माचे आचरण स्वतः करावे व अज्ञानी लोकांना आदर्श घालून द्यावा. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. त्यातून काहींची सत्कर्माकडे ओढ असते, पण त्यांना तापत्रयांनी त्रस्त केलेले असते. शारीरिक भोग व दारिद्र्य यांनी लोक बेजार झालेले असतात. त्यामुळे त्यांना साधना करता येत नाही. तर परमेश्वराने त्यांची दुःखे दूर करावी. स्वधर्माच्या आचरणात सर्व जगाने नांदावे व जे इच्छा करील ते त्यांना मिळावे. दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. ज्ञानदेव एक मागणे मागत होते. ज्ञानदेव पुढे म्हणाले, श्रोते हो, आपण कोणाची संगती धरावी यालाही फार महत्त्व आहे. सत्संगाचे महत्त्व फार मोठे आहे. सत्संगाने उत्तम संस्कार होतात व आत्मविकास होतो. असे हे सज्जन संत हे कसे असतात तर ते त्यांना उपमा देणे किती अवघड आहे पहा. उन्हाच्या तापाने त्रस्त झालेल्यांना चंद्र शीतलता देतो, पण त्याच्या कला कमी होत जातात तशी त्यांची शीतलताही कमी होत जाते. तसे हे सज्जन नव्हे, तर ते कायम चंद्राप्रमाणे दुःखितांना सहानुभूतीची शीतलाई देतात. हे सज्जन ज्ञानप्रकाशाच्या बाबतीत सूर्याप्रमाणे आहेत असे म्हणावे तर सूर्यही त्या उपमेला योग्य नाही, कारण सूर्य तप्त आहे. तसे संत नसतात. अशा या संत सज्जनांचा सततचा संबंध येत राहो, म्हणजे जीवनाला शांतता तर लाभेलच, पण आत्मविकासही होत राहील. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. याप्रमाणे जीवाने आदिपुरुष परमेश्वराचे भजन चिंतन करावे. कसे करावे तर अखंडित भजन करावे आणि या भजनाने आनंदित सुखी व्हावे. हे सुख कसे आहे तर तिन्ही लोकातील सुखापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. अशा सुखाची प्राप्ती करून घेऊन परमश्रेय प्राप्त करून घ्यावे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी, भजी जो आदिपुरुखी अखंडित. इतर सर्व व्यवसाय ही समाजाची गरज असते म्हणून ते उत्तम चालतात, पण ग्रंथाचा अभ्यास करणारा वर्ग अतिशय लहान आहे. त्यामुळे ग्रंथलेखनाचे काम करून त्यावर उपजीविका करणे अवघड आहे. म्हणून शब्दब्रह्माची साधना करणाऱ्या लोकांना त्या उपासनेचे फल म्हणून दृष्ट व अदृष्ट याचा लाभ व्हावा व त्यांचेही जीवन सुखी व्हावे ही इच्छा प्रगट करू. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजय हो आवेजी. अशा प्रकारे स्वतःसाठी काही न मागता ज्ञानदेवांनी जनकल्याणाचा प्रसाद द्यावा अशी ज्ञानदेवांची विनंती ऐकून विश्वेश्वर परमेश्वर आनंदून गेला व त्यांनी तात्काळ ज्ञानदेवांचे मागणे मान्य केले. तथास्तु असे म्हणून ज्ञानदेवांच्या मस्तकी हात ठेवला. त्याने आनंदून ज्ञानदेव म्हणाले, तेथ म्हणे विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. श्रोते मंडळीतून जय जयकाराचा एकच ध्वनी उठला. श्री भगवान श्री कृष्ण की जय. श्री निवृत्तीनाथ महाराज की जय. ज्ञानदेव महाराज की जय. ज्ञानयज्ञाची समाप्ती झाली. प्रसाद झाला. सांगता समारंभ झाला. संध्याकाळी प्रसन्न वातावरणात काही लोक ज्ञानदेवांच्याकडे आले व त्यांना म्हणाले, ज्ञानदेवा, आपण जे काही सांगितले ते वर्णन करण्याच्या पलीकडचे होते. ते आम्हाला कितपत समजले हे आमच्या आचरणावरूनच ठरण्यासारखे आहे. त्यामुळे त्याविषयी तुम्हाला तोंड देखले सांगण्यात काही अर्थ नाही. आमची एक इच्छा आहे की आपणा सर्वांचा सत्कार करावा व पालखीतून मिरवणूक काढावी. ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांकडे पाहिले व लोकांचा अभिप्राय जाणून म्हणाले, महाजन हो, तुमच्या भावना आम्हाला समजतात, पण मिरवणूक काढायचीच असल्यास आपण ग्रंथाची काढावी. आम्ही त्या समवेत पायी चालू. ज्ञानदेवांच्या शब्दाचा अभिप्राय लोकांना समजला आणि त्याप्रमाणे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान व मुक्ता या सर्वांचा सत्कार करून नेवासे गावातून ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. सर्व सोहळा उत्तम प्रकारे पार पडला. ज्ञानदेवादी भावंडांच्या दर्शनाला अनेक लोक येत व डोळे भरून पाहून जात. 2 वर्षांचा कालावधी कसा भरभर उडून गेल्यासारखा नेवासेकरांना वाटला. रोज
मध्यान्नीच्या समयी ज्ञान यज्ञाच्या मंडपाकडे चालणारी पावले आता अडखळू लागली होती. गडबडीत जाणारा दिवस आता रिकामा वाटू लागला होता. तरीही काही निमित्त काढून लोक ज्ञानदेवांच्या दर्शनाला येत होते. एकदा मंडळी जमली असता व सच्चिदानंद समोर बसले असता ज्ञानदेव म्हणाले, आम्ही नेवासे सोडावे म्हणतो. सच्चिदानंद म्हणाले, महाराज, आपण आम्हाला दूर लोटू नये, आपल्याबरोबर येण्याची संमती द्यावी. आता जीवन आपल्या सेवेत घालवावे म्हणतो. ज्ञानदेव म्हणाला, बाबा, आपण आमच्याबरोबर येऊन काय करणार? तुम्ही तुमचा संसार चालवावा. तुमच्या सती साध्वीला सुख लाभावे म्हणून परमेश्वराने तुम्हाला या कार्यासाठी संधी दिली. तुम्ही घरी बसून या ग्रंथाची एक प्रत तयार करा व ती घेऊन अलंकापुरी या. शिवाय ज्या कोणाला याची प्रत करून घ्यावायची असेल त्यांनाही करून घेऊ द्या. परमेश्वराचा प्रसाद आहे, नाही म्हणू नका. हे ऐकून बाजूच्या मंडळींना आनंद झाला. ज्ञानदेवादी भावंडांनी नेवासे सोडले. तेव्हा नेवासेकर त्यांना वेशीपर्यंत सोडवावयास आले होते. धन्यवाद.